हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.4 प्लीज डोंट रीड दिस पोयम या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. क्वेश्चन आन्सर्सच्या कडे वळण्याआधी आपण 73वर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते एकदा रीड करू. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? म्हणजे तुम्हाला कधी असं झालं आहे का की काही गोष्टी करू नका असं म्हटलं गेलेलं आहे. डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली? आणि तुम्ही ते तेव्हाच्या तेव्हा करणं बंद केलं आहे का? ऑर डिड यू कंटिन्यू टू डू सम एनिवे? और तुम्ही ते दुसऱ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेला आहे का? म्हणजे अशा काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला करण्यासाठी नाही म्हटलं गेलेलं आहे, ते करायचं नाही, पण तरी तुम्ही न ऐकता त्या करता का किंवा त्या कंटिन्यूस ठेवता का? हे याचा अर्थ झाला. Then make a list of your don'ts in a group of 5 and discuss the list. Complete the following table. आता इथे खाली टेबल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5 जणांचा ग्रुप करायचा आहे आणि तो डिस्कस करायचा आहे. इथे एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो लिस्ट ऑफ डोंट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही त्या अशा. डोंट टॉक लाय, म्हणजे आपण खोटं बोलू नये. देन डोंट रश इन टू इट, म्हणजे त्याच्यामध्ये गडबड करायची नाही. डोंट ईट जंक फूड्स, म्हणजे आपण त्याच्यासाठी ट्राय केलेलं आहे जंक फूड. देन डोंट बी ॲग्रेसिव्ह, कोणावर भांडायचं नाही ॲग्रेसिव्ह मोडमध्ये, म्हणजे उद्धटपणे बोलायचं नाही. अलाऊ अदर्स टू स्पीक, आणि दुसऱ्यांना बोलायची संधी द्यावी. अशावर तुम्ही डिस्कशन करू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन यू राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट? आता असं झालं आहे का कधी कधी की तुम्ही काहीतरी नवीन लिहिलं किंवा काही पेंटिंग काढलं किंवा तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे किंवा तुम्हाला काही छान तुम्ही असं काहीतरी उपक्रम राबवला, तर तुम्हाला असं वाटतं का की ते दुसऱ्यांनी बघावं? डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर, आणि तुम्हाला हे असं का वाटत असावं त्याचं तुम्हाला रिझन लिहायचं आहे. तर इथे आपलं आन्सर असं होऊ शकतं, येस, आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की प्रत्येकाने आपली प्रशंसा केली पाहिजे. When we write something or paint something or make something, we want to show them others. म्हणजे आपल्याला वाटतं की ते सगळं दुसऱ्यांना दाखवावं. Because we know that everyone will appreciate us for what we have made. कारण की प्रत्येकालाच वाटतं की प्रत्येकाने आपापली प्रशंसा केली पाहिजे. Everyone want to hear appreciation. प्रत्येकालाच प्रशंसा, स्तुती ही आवडतच असते, म्हणून ते प्रत्येकालाच आवडत असतं. आता आपण पेज नंबर 75 यावरील ॲक्टिव्हिटी म्हणजेच इंग्लिश वर्कशॉपकडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रेझेंट एनी 2 स्टान्झास ऑफ द पोयम युझिंग प्रॉपर इनोटेशन. इनोटेशन म्हणजेच रिदममध्ये, चांगल्या चालीरीतीमध्ये तुम्हाला ही पोयम म्हणायची आहे. कोणत्याही 2 स्टान्झा तुम्हाला म्हणून दाखवायचे आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यूज इन ईच स्टान्झाज, म्हणजेच प्रत्येक स्टान्झामध्ये जे रायमिंग वर्ड यूज झालेले आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. पहिलं आहे ME मी, SEEC, प्ले, अवे, नाईस, ट्वाईस, लाईन, माइन, स्टॉप, कॉप, जेल, फ्रेल, फन अँड डन. देन थर्ड क्वेश्चन आहे, थिंक अँड आन्सर. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोयम. हू इज दॅट समवन? ह्यामध्ये पोएट आपल्याला सांगतो आहे कोणाला तरी की पोयम रीड करू नका, तर तो समवन म्हणजेच ती व्यक्ती कोण आहे? दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स ऑर लाईक्स टू रीड द पोयम. याचा आन्सर आहे की तो समवन म्हणजे कोणीतरी व्यक्ती असा आहे की ज्याला ही पोयम वाचायची आहे किंवा त्याला ती पोयम आवडलेली आहे, ती व्यक्ती म्हणजे समवन आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डिड यू फील वेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोयम? आता तुम्हाला काय वाटलं की जेव्हा तुम्ही हे ऐकलं की प्लीज डोंट रीड दिस पोयम, हे सेंटेन्स ऐकल्यानंतर तुमचं काय रिॲक्शन राहिली? I was surprised to read that line because generally every poet eagerly wants his work read by all around him or her. म्हणजे मी सरप्राईज झाले की जेव्हा पोएटनी म्हटलं की माझी पोयम रीड करू नका, कारण की प्रत्येकच पोएटला असं म्हणजे उत्सुक असतो, त्याला पाहिजे असते की आपली लिहिलेली पोयम, कविता ही कोणीतरी रीड केली पाहिजे. बट हिअर दिस पोएट इज वॉर्निंग अस नॉट टू रीड हिज पोएम. परंतु आपल्याला इथे हा पोएट वॉर्न करतो आहे की त्याची कविता वाचायची नाही. अँड सो आय फील टेम्प्टेड टू रीड इट. आणि त्यामुळेच
त्या सेंटेन्समुळेच मला टेम्पटेड आलं आहे, की टेम्पटेड म्हणजे मला भुरळ वाटली आहे, मला त्याची उत्सुकता वाढलेली आहे ती पोएम आणखी रीड करण्याची. सी नंबरचा, डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? खरंच पोएटला आपली पोएम रीड करू नये असं वाटत आहे का? नो ऑफकोर्स, म्हणजे असं नाही आहे. द पोएट नोज द चिल्ड्रन्स नेचर दॅट दे डोंट पे नीड टू द वॉर्निंग गिवन बाय एल्डर्स अँड आर टेम्पटेड टू डू अपोजिट ऑफ द वॉर्निंग. म्हणजेच हा बालकवी आहे, त्यांना मुलांचे नेचर लक्षात आलेलं आहे. त्यांना माहिती आहे की मुलांना जे नाही म्हटलं ती गोष्ट ते आधी करतात. म्हणून इथे पोएटनी डोंट स्टॉप रीडिंग द पोएम असं म्हटलेलं आहे. देन डी नंबरचा क्वेश्चन, व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू? आता या लाईन्सचा अर्थ काय, की पोएट म्हणतायत की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा फॅमिलीला सांगा की त्यांनी ही पोएम रीड करायची नाही. याचा अर्थ असं होतं, द पोएट मीन्स टू से दॅट द फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो शूड बिहेव अपोजिट टू द वॉर्निंग अँड शूड रीड द पोएम. याचा अर्थ की फॅमिली आणि फ्रेंड्ससुद्धा अपोजिट बिहेव करतात, त्यांना नाही म्हटलं तर ती पोएम रीड करतील. देन ई नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ? आता खालच्या लाईन्स तुम्हाला कोणत्या गोष्टीची आठवण करून देतात? पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. खाली पोएम ठेवा आणि हळूहळू मागे जा. वेन पेरेंट्स कंपेल मी टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग, आय अवॉइड इट अँड मूव्ह अवे बॅकवर्ड्स फ्रॉम स्टडी ॲज आय फील इट अनप्लेझंट ॲट दॅट मोमेंट. म्हणजे जेव्हा कंपल्शन करतात पॅरेंट्स की स्टडी करायची, खेळण्याऐवजी स्टडी करण्याला कंपेल करतात, त्यांना कंपल्शन करतात, तेव्हा आय अवॉइड इट म्हणजे मी अभ्यास अवॉइड करतो आणि खेळण्याकडे माझा कल जात राहतो. तर ही अनप्लीझंट म्हणजेच खेळणे सोडून अभ्यास करणे हा अनप्लीझंट मोमेंट आहे. या गोष्टीची आठवण मुलांना होते आहे असं आपल्याला वाटतं आहे. डिसाइड, क्वेश्चन नंबर 4 आहे, डिसाइड whether the following things are right or wrong given reasons for your answers. म्हणजे खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत, त्या राईट आहे की रॉंग आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्याचे रिझन्स सुद्धा आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट आहे रीडिंग समवन एल्स लेटर, म्हणजे कोणाचं लेटर रीड करणं हे चूक आहे की बरोबर? तर आपला आन्सर आहे इट इज अ रॉंग थिंग. हे चुकीचं आहे. का? कारण इट इज हिज ऑर हर पर्सनल बिलॉंगिंग. कारण की कोणाचं पत्र वाचणं हे त्यांची पर्सनल वस्तू झाली. इट इज कन्सिडर्ड ॲज बॅड मॅनर्स टू रीड सच अ लेटर. आणि हे याला बॅड मॅनर्स म्हणतात की कोणाचं लेटर त्यांच्या परमिशनशिवाय रीड करणं. इट इज अ व्हायोलेशन ऑफ मॉरल प्रिन्सिपल्स आणि हे आपल्या प्रिन्सिपल्समध्ये बसत नाही. क्वेश्चन बी, रीडिंग समवन एल्स डायरी, दुसऱ्याची डायरी वाचणे योग्य की अयोग्य? इट इज अ रॉंग थिंग टू डू, म्हणजे हे चुकीचं आहे की दुसऱ्याची पर्सनल डायरी वाचणं. अ डायरी कंटेन्स द पर्सन्स पर्सनल एक्सपिरियन्स अँड हीज ऑर हर प्रायव्हेट थॉट्स. आता प्रत्येकजण आपली पर्सनल डायरीजमध्ये आपले पर्सनल एक्सपिरियन्स लिहितो, आपले पर्सनल थॉट्स लिहितात. वी हॅव नो राईट टू गो थ्रू ऑर पीप ऑर पर्सनल डायरी सिक्रेटली. तर आपल्याला कोणताही अधिकार नाही की दुसऱ्यांच्या पर्सनल डायरीमध्ये जाऊन बघावं किंवा त्यांची डायरी रीड करावी. सी, लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग अ पासवर्ड. जर कोणी ते कीबोर्डवर आपला पासवर्ड टाईप करत आहे तर ते बघणं राईट आहे की रॉंग? तर आन्सर आहे इट इज रॉंग. इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन्स पासवर्ड विथ द इंटेन्शन ऑफ नोईंग इट फॉर अ मिसयूज. म्हणजेच दुसऱ्यांचा पासवर्ड बघणं हा चुकीचा आहे, त्याचा आपण मिसयूज करण्याच्या दृष्टीने तर बिलकुलच बघायला नको. म्हणजेच ही थिंग रॉंग आहे. डी नंबरचा क्वेश्चन, एअरस्ट्रॉपिंग म्हणजेच ऐकणे किंवा लिसनिंग टू अदर पीपल्स कन्व्हर्सेशन विदाउट देअर नॉलेज. दुसऱ्यांना माहीत नसताना आपण त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकणं ही चूक आहे की बरोबर? तर ही गोष्ट कशी राहणार आहे? ऑब्वियसली इट इज अ रॉंग थिंग. इट इज अ बॅड हॅबिट टू लिसन टू अदर्स कन्व्हर्सेशन सिक्रेटली टू फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रायव्हेट लाईफ, एस्पेशली इफ इट इज फॉर स्प्रेडिंग रुमर. म्हणजेच दुसऱ्यांची लपून गोष्ट ऐकणं हे चुकीचं आहे, कारण की दुसऱ्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये त्यांच्या अनुमतीशिवाय आपण डोकावू नये. आणि स्पेशली स्प्रेडिंग अ रुमर म्हणजे अफवा फैलवण्यासाठी तर बिलकुलच आपण त्याच्यामध्ये पडू नये. देन ई नंबरचा क्वेश्चन आहे,
ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस ऑर फोन नंबर, ईमेल आय डी विदाऊट देअर नॉलेज. म्हणजे आपण दुसऱ्यांना माहिती नसताना त्यांचा ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी हे जाणून घेणं. तर इट इज अ रॉंग थिंग बिकॉज समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी इज देअर प्रायव्हसी. सो वन कॅनॉट गेट विदाऊट ऑफिशियल रिझन इज अ रॉंग थिंग. म्हणजेच दुसऱ्यांना माहीत नसताना आपण त्यांची ईमेल आय डी, फोन नंबर, ॲड्रेस काढणं हे चुकीचं आहे. देन आपला क्वेश्चन नंबर 5 आहे. रीड द लाईन्स गिवन इन द टेबल अँड डिस्कस व्हॉट दे आर मीन अँड वेन दे माइट बी युज्ड. आता खाली काही लाईन्स दिलेल्या आहे, त्या आपल्याला रीड करायच्या आहे आणि त्या कधी यूज होऊ शकतात ते आपल्याला सांगायचं आहे. देन यूज युअर इमॅजिनेशन अँड नेम सिच्युएशन विच टेन्स लाईन्स मे बी यूज बाय डिफरंट स्पीकर. आणि या लाईन्स आपण कधी आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये यूज करू शकतो आणि कोणत्या डिफरंट स्पीकरने सांगितलं असेल ते आपण बघूया. आता लाईन्स आहे. जस्ट मुव्हिंग अलॉंग नाव, देअर इज नथिंग हिअर टू सी. म्हणजेच हे आपल्या पोएममधल्या लाईन्स आहे की तुम्ही इथून निघून जा, इथे बघण्यासारखं काही नाही. तर सिच्युएशन आहे. पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. म्हणजे असेही सिच्युएशन होऊ शकतं की दोन भावांचं भांडण चालू आहे आणि ते भांडण बघण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे. आणि स्पीकर कोण आहे? अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स. म्हणजे दोन भावांचा जो मित्र आहे तो म्हणू शकतो. हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट अँड टेल द पीपल. म्हणजे लोकांची भांडणं थांबली पाहिजेत यासाठी तो प्रयत्न करतो आहे. देन आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली अँड डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मी तुम्हाला एकदा थांबवण्याचं म्हणजे एकदा समजून सांगितलेलं आहे, मला पुन्हा सांगण्याची गरज पडायला नको. तर ही लाईन आपली अशी होऊ शकते. ए यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर द बाईंग जंक फूड फॉर हिज फादर. म्हणजेच एक लहान मुलगा तो आपल्या वडिलांजवळ हट्ट करतो आहे की मला जंक फूड पाहिजे आहे आणि त्याला थांबवण्यासाठी त्याचे बाबा रागवून त्याला म्हणतायत की मी तुला एकदा सांगितलं ना, आता मुला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लावू नको. देन फादर इज अ वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर इट्स पर्पज. म्हणजे हे जंक फूड घ्यायला पैसे मागू नको यासाठी फादर त्याला वॉर्न करतायत. देन लाईन्स आहे. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. हे तुझं नाही, हे माझं आहे. तर सिच्युएशन होईल. टू स्टुडंट्स आर क्वारलिंग ओव्हर द पोझिशन ऑफ अ रुलर ऑफ द क्लास. आता दोन मुलं क्लासमध्ये असंही होऊ शकते की दोन मुलं क्लासमध्ये एक स्केल त्यांना मिळाली आहे आणि ती स्केल माझी आहे म्हणून ते दोघंही भांडतायत. तर त्यातला स्पीकर म्हणतो आहे वन ऑफ द स्टुडंट टेल्स दिस टू द अदर. त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणतो आहे. देन नेक्स्ट आहे. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. म्हणजेच तू हे ताबडतोब सोडून गेला नाही तर मी शपथ घेतो की मी कॉप म्हणजे पोलिसांना बोलवेल. म्हणजेच अ बुली गुण इज अ ट्रेंडिंग अ पर्सन फॉर नॉट कॉज. म्हणजेच दुसऱ्याला बोलवतो आहे आणि ही स्पीकर कोण आहे? द पर्सन हू वॉज थ्रेटन टेल्स टू द अदर्स. आणि हा कोण सांगतो आहे की जो दुसऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे तो म्हणतो आहे. देन लाईन्स. इट इज टू लेट नाऊ. आता खूप उशीर झालेला आहे. सिच्युएशन. अ पेशंट डाईन्स बिफोर द डॉक्टर्स अरायव्हल. म्हणजे पेशंट मरतो आहे डॉक्टरांच्या येण्याआधीच. आणि स्पीकर म्हणतो आहे अ फॅमिली मेंबर्स टेल द डॉक्टर. फॅमिली मेंबर डॉक्टरला म्हणतायत. हिअर इज वॉट यू विल हॅव टू डू. म्हणजे इथे आहे की जे तुम्ही करू शकता. म्हणजे सिच्युएशन आहे. अ पर्सन आस्क फॉर अ सोल्युशन टू हिज प्रॉब्लेम. म्हणजेच प्रॉब्लेमसाठी अ पर्सन सोल्युशन मागतो आहे. आणि स्पीकर आहे द पर्सन्स फ्रेंड टू टेल टू हिम. म्हणजेच पर्सन त्याच्या मित्राला असं म्हणतो आहे. देन क्वेश्चन नंबर 6 आहे. ॲड 1 or 2 लाईन्स बिफोर ऑर आफ्टर द लाईन्स गिवन बिलो टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग. म्हणजे खाली काही आपल्याला लाईन्स दिलेल्या आहेत, त्या लाईन्सच्या समोर किंवा मागे आपल्याला काहीतरी ॲड करायचं आहे. म्हणजेच त्याच्यामुळे शॉर्ट डायलॉग होईल. तर पहिला आहे इट्स ओनली मेंट फॉर मी. हे फक्त माझ्यासाठी बनलेलं आहे. तर असं होऊ शकतं. अ चाइल्ड सेड विल यू प्लीज अलाउ मी टू यूज दिस बॅट. म्हणजे तू मला ही बॅट यूज करण्याची परमिशन देतो का?
हिज फ्रेंड सेड, नो सॉरी, इट्स ओनली मेंट फॉर मी. नाही, मी नाही देणार, ही फक्त माझी आहे. देन सेकंड, दॅट्स इजंट व्हेरी नाईस. हे काही चांगलं नाही. तर त्यावर फादर सेड, व्हॉट आर यू डुईंग विथ दिस डॉग. म्हणजे हे तू या डॉगसोबत काय करते आहे. तर मीना आन्सर देते, आय एम पुलिंग इट्स टेल, आय लाईक इट. मी त्याची शेपटी ओढते आहे आणि मला ते खूप आवडते आहे. तर त्यावर फादर म्हणतात, दॅट्स इजंट व्हेरी नाईस. हे काही चांगलं नाही आहे. देन नेक्स्ट, यू रिअली हाव टू स्टॉप. आता तुम्हाला इथेच थांबावंच लागेल. तर त्यावर बॉय म्हणतो, आय वॉन्ट टू मोर लड्डूज. म्हणजे तो आईला हट्ट करतोय की मला आणखी 2 लड्डू हवे आहेत. मदर सेड, यू ऑलरेडी हॅव इटन 4, यू रिअली हॅव टू स्टॉप. तू आधी 4 खाल्ले आहेत, तर तुला बस झाला, आता खाण्याची गरज नाही, तुला इथे थांबावं लागेल. देन देअर इज ओनली वन सोल्युशन. आता फक्त एकच सोल्युशन आहे. नीता सेड, माय फ्रेंड राणी इज नॉट टॉकिंग टू मी. माझी फ्रेंड राणी माझ्याशी बोलत नाही आहे. नीता तिच्या भावाला म्हणते आहे. तर ब्रदर म्हणते आहे, व्हॉट्स फॉर, काय झालं. तर त्यावर नीता म्हणते, आय कॉरल विथ हर. मी तिच्याशी भांडले ना म्हणून. मग ब्रदर म्हणतात, देअर इज ओनली वन सोल्युशन, गो अँड से सॉरी टू हर अँड मेक अ फ्रेंडशिप विथ हर अगेन. म्हणजे तुझा आणि तुझ्या फ्रेंडला सॉरी म्हण, त्यामुळे तुमची फ्रेंडशिप आणखी होईल. अशा प्रकारे आपण या लेसनची ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट केलेली आहे. थँक्यू.